होती? काय करता इथे? पाठलाग करता यायचा? काय सर, आम्हाला काही दुसरी कामं नाही आहेत का? आम्ही कसं तिच्या मागे जाऊ? आणि हा रस्ता आहे ना, आम्ही इथून कधी ये जा करू शकतो. तुम्ही इथे का आलायत मला नीट माहिती आहे. मैत्री करायची आहे तुम्हाला हिच्याशी? हा म्हणजे फक्त फ्रेंडशिप नाही सर, तर लवशिप हवी. म्हणजे मी तिला कन्फ्रंट सुद्धा केलं, प्रपोज केलं, पण ती नाही म्हणते. मनात नसेल तर का हो म्हणेल ती. आणि नकार पचवायची, ऐपत ठेवायची, पाठलाग नाही करायचा. कळलं? काय वाटलं तुम्हाला? तुम्ही हिला त्रास द्याल आणि मला कळणार नाही. शांतपणे सांगतोय ना तोपर्यंत ऐका, नाहीतर पोलीस कंप्लेंट करायला वेळ नाही लागला. हो नाही सर, सर प्लीज असं करू नका सर. सर माझी चूक झाली सर, आमची चूक झाली सर. मी परत असं करणार नाही. सॉरी सर. परत असं व्हायला नको. तेच बरं असेल तुमच्यासाठी. चल. नाहीये. आय डोंट नो हा पुळका येतो तरी कुठून आहे. मलाही त्याचा काही पुळका नाही. उद्या तो त्या आजोबांसारखा व्हीलचेअरवर बसला ना तरी आय डोंट केअर. अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. खरोखर तू ना खरं तर माझ्याच पावलावर पाऊल टाकून चाललीस. कदाचित 2 पावलं पुढेच. आत्ता खरं तू माझी नात शोभतेस बेटा. तू आहे ना तुझ्या ग्रॅनी आजी सारखी अशीच बॅटिंग चालू ठेव. बॅटिंगवरनं आठवलं, आता मी ना पिच तयार करते. क्रिकेटमध्ये करतात ना पिच, पिच तयार करते आणि त्या पिचवर मी असं काही फिल्डिंग लावणार आहे ना तर ती कमळी क्लीन बोल्ड झाली पाहिजे. म्हणजे काय, फायनली आउट. वाव, ऐकतानाच एक्साइटिंग वाटतंय. तू करणार काय बाय द वे? कळेल ना तुला. सांगेन सांगेन, हळूहळू कळेल तुला. बाय द वे ते काम केलं का? मी सांगितलेलं काम, त्या गावछापच्या आईबद्दल फाइंड आउट करायचं होतं ना, ते तू केलंस का? राहू दे ग. अगं ती माझी जबाबदारी आहे, ते मी करेन. तू नको काळजी करू. आई, राजन काका आजच्या डीलला आलेच नव्हते. तुला माहितीये नाही आजचं डील आपल्यासाठी किती महत्वाचं होतं ते. पण माझ्या कानावर असं आलं की ते चक्क ड्रिंक्स करत घरी पडून होते. आय मीन रिअली. त्यांना दारूचा भयंकर नाद लागलाय म्हणे. आई, मला असं वाटतं की महाजनांबरोबर आपली जी काय पार्टनरशिप आहे ती आपण तोडून टाकूया. व्हॉट? अगं असं काय बघतेस आई? हे बघ, राजन काकाच्या अशा वागण्यामुळे आपल्या कंपनीचं गुडविल खराब होऊ शकतं आणि ही गोष्ट आपल्या बिझनेससाठी चांगली नाही. ही न्यूज जर का मार्केटमध्ये पोहोचली तर आपल्या कंपनीचं नाव खराब व्हायला अजिबात वेळ लागणार नाही, हे तुला सुद्धा माहिती आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग, दुसऱ्यांची ओझी आपण कशाला व्हायची? वा, काय फॅन्टॅस्टिक माइंडसेट आहे रे तुझं बिझनेसच्या बाबतीत. कमाल. इतक्या वर्षांचा बिझनेस आहे आपला, इतकी जुनी पार्टनरशिप आहे. ती त्यांच्या एका चुकीमुळे, चूक म्हणजे काय तर ते एका डीलला पोहोचले नाहीत म्हणून तू अख्खी पार्टनरशिप तोडायला निघालायस. ऋषी, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, बिझनेस मध्ये कुणीही कोणाचं सख्खं नसतं. इट्स जस्ट अ बिझनेस. ते बरोबरच आहे, पण राजन काकांनी आधी असं कधीच केलं नव्हतं. म्हणजे काहीतरी कारण असेल ना त्यामागे. आणि राजन काकांचं जाऊ द्या, उद्या आई म्हातारी होईल. वयामुळे कदाचित तिला नाही आत्तासारखा बिझनेस मॅनेज करता येणार. तेव्हा ती पण ओझं होणार आहे का तुझ्यासाठी? शट अप ऋषी. हे बघ, तू मला बिझनेस मधलं काही शिकू नकोस. आणि तुला काय कळतं रे बिझनेस मधलं? बघितलं साई कसा बोलतोय हा? काहीतरी अक्कल आहे ह्याला बिझनेसची? मला नाहीच कळत, पण बिझनेस विश्वासावर चालतो एवढं नक्की कळतं मला. आपण जेव्हा हा बिझनेस सुरू केला तेव्हा आपण नवीन होतो.
बिझनेसमधले खाचखळगे माहीत नव्हते आपल्याला. तेव्हा राजन काका आणि अन्नपूर्णा आजींचा एक्सपिरियन्स आपल्या कामाला आला. त्यांनी आपल्याला सपोर्ट केला. त्यांनीच विश्वास ठेवला ना आपल्यावर, म्हणून हे सगळं घडू शकलं. बरं, उल्हासनगरच्या प्रोजेक्टमध्ये काय झालं रे? चूक आपली होती, त्यामुळे एवढं मोठं नुकसान झालं. पण राजन काकांनी सगळे लॉसेस इक्वली बेअर केले. तू नवीन होतास तेव्हा त्यांनी तुला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि नंतर आपला एक ऑरा होता घरात. मी आता बिझनेसमॅन झालो, मला सगळं येतं. आईशी सतत भांडायचास. तुमच्यातल्या ह्या वादविवादामुळे बिझनेसकडे दुर्लक्ष होत होतं. तेव्हा कोणी सांभाळून घेतल्या रे गोष्टी? राजन काकांनीच ना. स्टॉप इट ऋषी. बिझनेस कसा करायचा हे तू मला शिकवायचं नाही सर. कॉलेजमध्ये तुझ्या स्टुडंट्सना शिकवतोस ना, तेवढंच पुरेसं आहे, कळलं? शिकवत नाहीये मी. जे घडलंय त्याची आठवण करून देतो. जाण ठेव जरा, एवढंच सांगतो. शट अप. ओरड ना, ओरड अजून. तू ओरडल्याने मी गप्प बसणार नाहीये. कमी बोललेलं खोटं ठरणार नाही. जे खरं आहे ते खरं आहे. गप्पा बसा ऋषी. ऋषी, रोहित, शांत बसा दोघी. उगाच ना जुन्या गोष्टी काढून भांडणं करू नका. राहिली महाजनांबरोबरची डील, तर ती काही मी अशी लगेच तोडून टाकणार नाहीये. काहीही झालं तरी माझा अन्नपूर्णा ताईंवर पूर्ण विश्वास आहे. आय नो शी विल नॉर्मलाइज एव्हरीथिंग. शी विल हँडल इट. आणि नाहीच झालं तर पुढचं पुढे बघू काय करता येईल. अगं पण आई. रोहित, ऋषी जे बोलतोय ते मला योग्य वाटतंय. महाजनांबरोबरचे आपले संबंध खूप जुने आहेत रोहित. आणि राजन जे वागतोय ते आय थिंक वी शुड गिव्ह.